नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्यापैकी खूप जणांची मुलं LKG UKGला असतील, जे आता पहिलीला जाणार असतील, म्हणजेच किंडरगार्टन पूर्ण होऊन आता ती पहिलीला जाणार असतील. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला मुलांना पहिलीला जाण्याच्या आधी माहिती असल्या पाहिजेत आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मुलांना पहिलीला जाण्याच्या आधी शिकवायच्या आहेत, त्या त्यांना जमल्याच पाहिजेत. हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आजची व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही विशेष गोष्टी की ज्या तुम्हाला मुलांच्याकडून करून घ्यायच्या आहेत. आता या गोष्टी फक्त अभ्यासाशीच रिलेटेड नाही आहेत, तर इन जनरलसुद्धा आहेत. इन जनरलसुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांना शिकवायच्या आहेत, ज्या पहिलीला गेल्यावर त्यांना उपयोगी पडणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की एक जनरल गोष्ट ती म्हणजे मुलांचा जो बसण्याचा वेळ असतो तो. आता बसण्याचा वेळ म्हणजे काय? तर बसण्याचा वेळ म्हणजे मुलं किंडरगार्टनमध्ये किंवा LKG UKGमध्ये फक्त त्यांना 3 ते 3.5 तास स्कूल असतं. पण आता ज्यावेळी ते पहिलीमध्ये जातात, पहिलीमध्ये जाणार असतात, त्यावेळी त्यांना बसण्याचा वेळ अजून 2 तासांनी कमीत कमी वाढवला जातो. तर त्यांचा तेवढा बसण्याचा स्टॅमिना बनवला पाहिजे किंवा त्यांची तेवढी मानसिकता तुम्ही तयार करून घ्यायची आहे की तुला इतका वेळ स्कूलमध्ये बसायचं आहे. नाहीतर काय होतं की मुलं स्कूलमध्ये जातात आणि त्यांची एकच मानसिकता असते की म्हणजे त्यांचं लक्ष लागत नाही वर्गात, की कधी घरी जायचं, कधी घरी जायचं, याच विचारात ते राहतात. त्यामुळे वर्गात त्यांचं लक्ष राहत नाही आणि त्यांची चिडचिड व्हायला सुरुवात होते. तर हा एक जनरल पॉईंट आहे की बसण्याचा वेळ. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे मुलांना आता LKG UKGपर्यंत मुलांना फक्त नोटबुक दिले जात होते, त्यांना बुक्स हँडल करायला मिळत नव्हते. पण आता त्यांना बुक्ससुद्धा मिळतात. बुक्स त्यांना जसं की त्यांना जे चॅप्टर शिकवले जातात, लेसन शिकवले जातात, ते त्यांना रीड करायला लावले जातात. तर त्यावेळी त्यांना नोटबुक आणि बुक ह्यांचं हँडलिंग एकत्र जमलं पाहिजे. हे सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की बुक म्हणजेच पुस्तकं आणि नोटबुक एकत्र हाताळणे हे सुद्धा शिकणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना काही गोष्टींचा सराव घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण पाहूयात की तिसरा असा कोणता पॉईंट आहे. तर जनरल पॉईंटच जर आपण पाहायचा असेल सुरुवातीला, तर सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ब्लॅकबोर्डवर दिलेली माहिती आता त्यांच्या नोटबुकमध्ये लिहायची असते. LKG UKGमध्ये टीचर्स डायरेक्टली त्यांच्या नोटबुकमध्येच त्यांचा जो काही होमवर्क असेल तो देतात. पण आता फर्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर त्यांना ब्लॅकबोर्डवरून कॉपी करून ते लिहायचं असतं. तर त्यासाठी त्यांना हे सुद्धा जमलं पाहिजे की एखादी गोष्ट ब्लॅकबोर्डवरून कॉपी करून आपल्या नोटबुकमध्ये प्रॉपरली लिहिणं. त्यासाठी त्यांना जो वेळ लागतो तो वेळ कमीत कमी असावा. नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळा मुलांचं कॉपी करायचं राहून जातं, ब्लॅकबोर्डवरचं लिहिणं त्यांना उरकत नाही आणि मग ब्लॅकबोर्ड क्लीन केला जातो, त्यांचं लिहायचं राहून जातं. तर ह्या काही गोष्टी होतात ज्या की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे पॅरेंट्सनी आणि याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे तो म्हणजे मुलांना मोठ्या वर्गात गेल्यानंतर तारीख लिहायला वरती शिकवतात किंवा डेट, आपण डेट म्हणूयात, डेट किंवा तारीख. तर ती कशी लिहायची हे मुलांना समजलं पाहिजे. जसं की आजची तारीख आहे 24/12/2024 या पद्धतीने सुद्धा डेट लिहिली जाते किंवा 24/12/2024 या पद्धतीने. अशा पद्धतीने त्यांना 2024 हे या पद्धतीने लिहिलं जातं किंवा 2024 असं आपण पूर्णही लिहू शकतो. तर या पद्धतीने मुलांना डेट लिहिता आली पाहिजे, कारण आता त्यांना कोणता टॉपिक कोणत्या डेटला शिकवला आहे, कोणतं एक्सरसाइज घरी सोडवायला दिलेली आहे कोणत्या डेटला, हे लिहायला लागतं. त्यामुळे त्यांना डेट लिहायचं जमलं पाहिजे. तर ही होती काही बेसिक टिप्स की ह्या माहिती असाव्यात. याशिवाय अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. जसं की अभ्यासाचं म्हणायला गेलो तर आपण याच्या आधी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की रीडिंग मुलांना जमलं पाहिजे, बेसिक रीडिंग. तर बेसिक रीडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व काही गोष्टी मुलांना जमल्या पाहिजेत, ज्यामध्ये साईट वर्ड्स असतील, फोनिक साऊंड्स असतील, त्यानंतर
3 लेटर वर्ड्स जसे की CVC वर्ड्स असतील, त्यानंतर डायग्राफ्स असतील, याशिवाय साऊंड ब्लेंडिंग्स असतील. तर हे सगळे जे बेसिक रीडिंगसाठी मुलांना जे आवश्यक आहे या सगळ्या बेसिक गोष्टी मुलांना जमल्या पाहिजेत. तर आपण फक्त इथे एकच पॉईंट घेऊयात की रीडिंग, आणि रीडिंगसाठी यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग समजून घेऊयात आपण की साईट वर्ड्स असतील किंवा फोनिक साऊंड असतील. हे सगळं जे तुम्हाला जर माहिती नसेल रीडिंगसाठी आणखीन कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन याच्या आधीचा व्हिडिओ चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मुलांचं जर यू के जीमध्ये मुलांना रीडिंग येण्यासाठी किती गोष्टी येणं आवश्यक आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अंदाज यायला मदत होईल की रीडिंगमध्ये मुलांना काय काय येणं अपेक्षित आहे. त्यानंतर रायटिंग. आता रायटिंग ज्यावेळी मुलांचं आपल्याला घ्यायचं आहे, बऱ्याचदा आपण रीडिंगवर तर फोकस करतो पण रायटिंगकडे आपण दुर्लक्ष करतो. तर रायटिंगशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी असतात, जसं की रायटिंग स्पीड असेल, प्रॉपरली राईट करणं, म्हणजे 4 लाईन बुक असेल तर त्या 4 लाईन बुकमध्ये प्रॉपरली राईट करता आलं पाहिजे मुलांना. किंवा आता काय होणार आहे की फर्स्ट स्टँडर्डला त्यांना गेल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना बघूनच लिहायचं आहे असं नाही, तर काही वेळा त्यांना ऐकूनसुद्धा लिहायचं आहे. तर त्यासाठी त्यांचं लिसनिंग स्किलसुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्यांना व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे तर ते लिहू शकतात. आणि लिहिण्यासाठी त्यांना प्रॉपर ABCD जमली पाहिजे. त्याशिवाय त्यांना रायटिंगचं स्पीडसुद्धा मेंटेन करता आलं पाहिजे. तर या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रायटिंगमध्ये इन्क्लूड होतात, ज्या त्यांच्या डेव्हलप असल्या पाहिजेत. तर हे सगळं गरजेचं आहे मुलांना. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की ज्यावेळी मुलांना रायटिंग याशिवाय नेक्स्ट पॉईंट आहे आता नंबरशी रिलेटेडसुद्धा. नंबर म्हणजे काय तर 1 2 3. आता फक्त त्यांना स्पेलिंग्स आणि फक्त नंबर्स असणार नाही आहेत किंडरगार्टनसारखे, तर त्याच्याशिवाय त्यांना बिटवीन, बिग, इन बिटवीन नंबर, आफ्टर नंबर, बिफोर नंबर, बिग नंबर, त्यानंतर नेक्स्ट करत जर गेलो तर आपण स्किप काउंटिंग वगैरे असे छोटे पॉईंट्स जे की फर्स्ट स्टँडर्डमध्ये इन्क्लुडिंग असतात. तर मुलांना ते सुद्धा जमणं आवश्यक आहे. तर ते कधी जमेल मुलांना, किंवा छोटे स्मॉल म्हणजे 1 अंकी 2 अंकी बेरीज वजाबाकी ही सुद्धा मुलांना फर्स्ट स्टँडर्डमध्ये असते. तर हे कधी जमेल, ज्यावेळी त्यांचा नंबर्स त्यांचे क्लिअर असतील, त्यांचे 1 to 100 नंबर्स क्लिअर्स असले पाहिजेत, त्याचे स्पेलिंग्स, त्याशिवाय त्यांना नंबर प्रॉपरली ओळखता आले पाहिजेत, हे माहिती असणं मुलांना गरजेचं आहे. तर मुलांना हेही जमलं पाहिजे. त्यानंतर अभ्यासामध्ये जी कंटिन्युटी लागते, म्हणजेच अभ्यास हा रेग्युलर केला गेला पाहिजे, रेग्युलॅरिटी असली पाहिजे. किंडरगार्टनपर्यंत ठीक होतं की तुम्ही आज अभ्यास केला, उद्या नाही केला, एखाद्या दिवशी मज्जा केली, अभ्यास करायचा मूड नाही झाला तर ठीक होतं, चालत होतं. पण फर्स्ट स्टँडर्डपासून मला असं वाटतं की त्यांच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे, तरच त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ह्याच कन्सेप्ट भविष्यात त्यांना उपयोगी पडतात. म्हणून रेग्युलॅरिटी ह्या सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कंटिन्युअसली कॉन्स्टंटली स्टडी करत राहणं, कॉन्स्टंटली. आणि फक्त इतकंच नाही तर शाळेमध्ये तुम्ही रेग्युलर जाणं, नाही तर काही मुलांना ना खूप सुट्ट्या घ्यायची सवय राहते, तर तेही चांगलं नाही आहे. तर मुलांच्या सुट्ट्या कमी झाल्या पाहिजेत, मुलांना डेली स्कूलमध्ये पाठवलं पाहिजे. त्यानंतर त्यांना काही छोट्या मोठ्या सवयी तुम्ही लावू शकता, जसं की स्कूलमधून आल्यानंतर स्वतःचे शूज स्वतः काढून ठेवणं, स्वतःची बॅग व्यवस्थित ठेवणं, स्वतःचा टिफिन बॅगमधून काढणं, अशा काही छोट्या स्मॉल गोष्टी तुम्ही मुलांना शिकवायला काहीच हरकत नाही आहे. कारण मुलं आता पहिलीला गेलेली आहेत आणि त्यांचं हेच वय असतं ज्यावेळी तुम्ही त्यांना काही गोष्टी शिकवू शकता आणि ह्याच गोष्टी पुढे त्यांच्या सवयी बनतात. म्हणून तुम्ही आत्ताच विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत की त्यांना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकवल्या पाहिजेत. त्यानंतर मोबाईल किंवा स्क्रीन टाईम पूर्णपणे कमी करणं हेही खूप गरजेचं आहे. आणि त्यांना मैदानात खेळायला पाठवणं. तर हे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत, असं मला वाटतं की हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही ह्यातले पॉईंट्स काही घेतले तर नक्कीच मुलांमध्ये खूप चांगला बदल दिसेल. सगळेच एका वेळी होतील असं सक्सेस असं नाही आहे, पण काही या बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही घेतल्या पाहिजेत मुलांकडून, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.